मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 5 फुलपाखरू या कवितेचा आपण अर्थ व स्वाध्याय पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण कवितेचे वाचन करून घेऊयात. फुलपाखरू. ऐकूया, गाऊया. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते. फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते. निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगांची सुंदर कमान. निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगांची सुंदर कमान. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्यांच्या फुलांचे रंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्यांच्या फुलांचे रंग. या सुंदर कवितेचे कवी आहेत दादासाहेब कोते. मुलांनो, आता आपण कवितेचा अर्थ समजून घेऊयात. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. दंग म्हणजे गुंग. तर फुलांच्या दुनियेमध्ये फुलपाखरू दंग असते, गुंग असते. आणि ते फुलपाखरू काय करते? हळूच टिपते फुलांचे रंग. फुलांचे वेगवेगळे रंग टिपायला फुलपाखराला आवडतात. फुलांवर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते. फुलपाखरू फुलांच्या दुनियेमध्ये गुंग असते, दंग असते. फुलपाखराला फुलांवरचे रंग टिपायला आवडतात. तसेच फुलपाखरू फुलांवर बसते आणि खुदकन हसते. फुलांचे रंग पंखांना फासते. फासणे म्हणजे लावणे. फुलपाखरू फुलांचे वेगवेगळे रंग स्वतःच्या पंखांना लावते. पुढील ओळी पाहूयात. निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगांची सुंदर कमान. मुलांनो, या ठिकाणी कवीने फुलपाखरांच्या पंखांचे वर्णन केलेले आहे. फुलपाखराचे पंखांवर निळसर जांभळे छान असे टिपके असतात आणि त्या निळसर जांभळ्या रंगांची त्याच्या पंखाभोवती सुंदर कमान तयार होते. पुढील ओळी पाहूयात. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्यांच्या फुलाचे रंग. तर फुलपाखरू फुलांच्या दुनियेत गुंग आहे, मग्न आहे, म्हणजेच दंग आहे. फुलपाखरांच्या पंखांना वेगवेगळ्या फुलांचे रंग आहेत, असं या ठिकाणी कवीने म्हटलेलं आहे. अशा प्रकारे सुंदर फुलपाखराचे सुंदर वर्णन या कवितेमध्ये दादासाहेब कोते यांनी केलेलं आहे. तुम्हाला सर्वांना ही कविता नक्कीच आवडली असेल. आता आपण कवितेचा स्वाध्याय पाहूयात. प्रश्न पहिला. कसे ते लिही. अ. फुलपाखरू रंग टिपते. याचं उत्तर आहे फुलपाखरू कशा प्रकारे रंग टिपते? तर फुलपाखरू हळूच रंग टिपते. मग इथे आपल्याला लिहायचं आहे हळूच. आ. फुलपाखरू हसते. उत्तर आहे खुदकन. पुढचा प्रश्न आहे कोठे ते लिही. अ. फुलपाखरू दंग होते. फुलपाखरू कोठे दंग होते? फुलांच्या दुनियेत.
मग इथे आपल्याला लिहायचं आहे फुलांच्या दुनियेत. आ. फुलपाखरू बसते. उत्तर फुलांवर. मग या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे फुलांवर. पुढचा प्रश्न आहे प्रत्येक रंगांच्या वस्तूंचे नाव लिही. मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला रंगांची नावे दिलेली आहे आणि त्या रंगांच्या वस्तूंची नावे या ठिकाणी लिहायची आहेत. या ठिकाणी पहिला रंग दिलेला आहे निळा. तर निळ्या रंगाचा आहे आकाश. मुलांनो, या ठिकाणी मी एकच नाव लिहित आहे, पण तुम्हाला माहीत असलेल्या अजून वस्तूंची नावे या ठिकाणी लिहू शकता. मला इथे जागा कमी आहे त्यामुळे मी एकाच वस्तूचं नाव लिहित आहे, पण तुम्हाला माहीत असलेल्या अशा 2-3 वस्तूंची अजून नावे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. पुढचा रंग आहे पिवळा. पिवळ्या रंगाची हळद. पुढचा रंग आहे पांढरा. पांढऱ्या रंगाचे आहे कागद. पुढचा रंग आहे हिरवा. हिरव्या रंगाचे झाड. पुढील रंग आहे लाल. लाल रंगाचे टोमॅटो. पुढील रंग आहे काळा. काळ्या रंगाचा कावळा. मुलांनो, या ठिकाणी आपण कवितेखाली दिलेले वर्गकार्य पाहिले आणि ते पूर्ण केले. हा संपूर्ण स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. आणि या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत झाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.